खोलवर चरत जाणारी, जीवन शुष्क आणि निरर्थक करून टाकणारी एक मुकवेदना. या मुखपृष्ठाच्या वाक्यामुळे वाचक या पुस्तकाजवळ ओढला जातो. नष्टनेड, मालंच आणि दुईबोन या तिन्ही कादंबऱ्यांचा विषय एकच आहे. विवाहाबाहेरील भावनांची गुंतवणूक. नष्टनेडमध्ये एका स्त्रीच्या भावनांची, तर मालंच आणि दुईबोनमध्ये पुरुषांच्या भावनांची. पण टागोर या तिन्ही गोष्टी स्त्रीच्या दृष्टिकोनातून सांगतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे टागोर स्वतः एक पुरुष असूनसुद्धा स्त्री मनाची घालमेल अत्यंत उत्तम रीतीने समजून घेतात, जाणतात. पण या तिन्ही कथेतील पुरुष स्त्री मनाचे भावविश्व समजून घेत नाही आणि त्यामुळे या कथा पुढे पुढे सरकत राहतात. नष्टनेडमध्ये ही होरपळ एका काव्यात्मक वर्णनातून मांडली गेली आहे, तर मालंचमध्ये संवादातून. मालंचमध्ये मला वाटतं की नीरजाचे प्रेमाचे मेटाफर म्हणजे ती बाग आहे. या बागेची आदित्य काळजी घेतो आणि मग सरला. शेवटी नीरजा म्हणते सुद्धा की तिच्या मृत्यूनंतर जर तिला कुठे शोधायचं असेल तर तिच्या बागेतच शोधावे. शेवटच्या कथेत टागोर लिहितात की स्त्रियांची दोन स्वरूपे असतात, एक माता आणि दुसरी म्हणजे प्रिया. या दोन्ही स्वरूपांचा टागोर त्यांच्या शेवटच्या कथेत म्हणजेच दुईबोन म्हणजेच दोन बहिणी या कथेमध्ये शोध घेतात. विवाहबाह्य संबंध हा एक गंभीर विषय असूनसुद्धा टागोर या कथेत त्याला हलक्या फुलक्या विनोद बुद्धीने हाताळतात. या विषयाचा एका संशोधकाच्या नजरेने शोध घेतात.